यात्रेनिमित्त घरी सगळे पाहुणे जमले आहेत, तरीही मी क्लासला आले, क्लास बुडवला नाही. नंदीला क्लासला घेऊन आली होती, तिनंच ही शूटिंग काढली आहे. आणि सुधू जेव्हा परत तो ड्युटीवर गेला होता आणि परत घरी येते, मी त्याला यात्रेसाठी बोलवलं होतं. आणि तर त्याला येताना मुलांना ही गाडी घेऊन आला. त्याच्या प्रत्येक वेळेस तसं करतो, प्रत्येक वेळेस येताना तो मुलांना काही ना काही घेऊन येतो आणि त्यांनी फक्त लाडून ठेवले मुलांना. मग आम्ही संध्याकाळी सगळे तयार झालो आणि यात्रेत गेलो होतो. आमच्या गावात महालक्ष्मीची यात्रा असते. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. लहानपणी कसं यात्रा म्हटलं की महिनाभर अगोदर तयार चालायची, ड्रेस आणायचं, सगळ्यांच्या घरी फिरायचं, सगळ्या मैत्रिणींचे ड्रेस बघायचे, आपले ड्रेस दाखवायचे. ते दिवसच वेगळे होते लहानपणी. आता तसं कुठंच राहिलं नाही. कोणताच सण सण असल्यासारखा वाटत नाही. आणि यात्रा असो आणि काहीही असो, कुठेही गाडी दिसली तर मुलांना ती गाडी घ्यायचीच असते. आणि आज तर यात्रा आहे, तर आत्यांनी सगळ्यांनी त्यांना गाड्या घेऊन दिल्या होत्या. आणि त्या गाड्या बघितली खुश होऊन ते फक्त गाड्यांच्या नादात असतात. पण आम्ही त्यांना जंपिंग खेळण्यासाठीही घेऊन गेलो होतो. आणि तिथं तिथं काय झालं, सगळं हे माझी 2 जुळे मुले आहेत, त्यांना असे दुसरे 2 जुळ्यांच्या होत्या. त्यांनी सगळे तिथं आम्ही सगळे जे खेळ होते त्यांना खेळायला दिले आणि आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं. आणि घरी आल्यानंतर त्यांचा गोंधळ काही असा चालू होता. फक्त गाड्या खेळत होते ते. आणि नंतर आम्ही कार्यक्रम बघायला गेलो, कारण तिथं आमच्या गावात आज हिंदवी पाटीलला बोलवलं होतं आणि तिचा कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो. तर कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.